रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आवाशी या गावी उबाटा गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे। असंख्य लोकप्रतिनिधींसह उबाटाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उबाटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। खेड तालुक्यातील आवाशी येथील आवाशी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित आमरे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राज आमरे तसेच ग्रामपंचायत सदस्य वर्षा माळकर, ग्रामपंचायत सदस्य संदेश शिगवण, ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा आमरे यांच्यासह आवाशी माळवाडी येथील असंख्य उबाटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। यावेळी चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख अरविंद चव्हाण, सचिन धाडवे, चंद्रकांत चाळके, बापू आमरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम मी चंद्रकांत चाळके, बापूशेठ आमरे आणि जीवनशेठ आमरे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। कारण त्यांनी मला बरेच दिवस तू चल चल असं बोलत होते, पण मी सर्वप्रथम त्यांची माफी मागतो। आणि ज्या दिवशी त्या बापूशेट्टी एक ओळीचा प्रस्ताव आणला, हे आता याच्यापुढे काय बोलायचं नाही, शांत बस, मी गप्प बसतो। आणि दादा खरोखर या ज्या गावच्या सर्वोच्च पदावर जो मी बसलोय तो बापूशेठ आमरे, चंद्रकांत चाळके आणि जीवनशेठ आमरे त्यांच्यामुळे मी बसलेलो आहे। मी त्याच्यापुढे कधीही शब्द बोलणार नाही। आणि दादा आपल्या माध्यमातून, अण्णांच्या माध्यमातून जी पक्षाची जबाबदारी दिली जाईल ती मी यथोचित पार पाडेल आणि पक्षाचा झेंडा कधीही खाली ठेवणार नाही, तेवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि ते सांगतो। धन्यवाद। हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो। शिवसेनेचे मुख्य नेते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदासभाई कदम, आज आवाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच आणि सगळ्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सगळ्यांची ओळख आहेच, वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही। एकंदरीत हा कार्यक्रम गेले अनेक दिवस आपण प्रतीक्षेत होतात या कार्यक्रमाच्या, आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील 2-2.5 महिने जरा धावपळीचे गेले, कारण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याच्या नंतर थोड्या आपल्या खात्यांच्या आढावा बैठका, थोड्या विभागीय बैठका असतात आणि त्या पहिल्या 2-2.5 महिन्यामध्ये संपूर्ण गरजेचं असतं, म्हणून तारीख मला अगोदरची देता आली नाही। म्हणून मला वाटतं ती तारीख ही योगायोगाने आजची तारीख आपण ही निवडली। शिंदे साहेबांचे वाढदिवस आणि आपल्या सरपंचाचा देखील वाढदिवस, म्हणून त्यांना चांगला योगायोग आलेला आहे। एकंदरीत आज पक्षप्रवेश होत असताना मनामध्ये नक्कीच एकच विचार आहे की ज्या जिद्दीने, ज्या आपुलकीने रामदासभाईंनी ह्या खेड तालुक्याचा विकास केला, ज्यावेळेस गुहागर आणि दापोली मतदारसंघामध्ये हा खेड तालुका विभागला गेला, मला वाटतं जेवढं दुःख आपण सर्व शिवसैनिकांना किंवा ह्या 3.5 जिल्हा परिषद गटामधील जेवढा नागरिकांना झालं होतं त्यापेक्षा 4 पटीने जास्त दुःख हे रामदासभाईंना त्यावेळेस झालं होतं की माझा मतदारसंघ हा दुभागला गेला आणि ह्या मतदारसंघाला आता थेट लोकप्रतिनिधी म्हणून मला आता न्याय देता येत नाहीये, कारण शेवटी स्थानिक आमदार म्हणून जबाबदारी पार पाडणं आणि बाहेरच्या जबाबदारी पाडणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। परंतु आज जरी ह्या मतदारसंघाचा मी आमदार नसलो तरी सुद्धा आज महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून आज अधिकाऱ्यांना आज ते सांगतोय की ज्या आपुलकीने महाराष्ट्राची सेवा तर आपण करणारच आहोत, महाराष्ट्राचा विकास हा आपण करणारच आहोत,
परंतु जेव्हा आपण प्रयत्न करतो की एखाद्या जेव्हा राज्यमंत्रीसारखं जेव्हा पद आपल्याकडे येतं ते आपल्या मतदारसंघामध्ये 4 गोष्टी जास्त व्हाव्यात अशा आपण साहजिक आपण ते प्रयत्न करतो. आणि हे प्रयत्न दापोली मतदारसंघासाठी करत असताना तेच प्रयत्न योगेश कदम गुहागर मतदारसंघासाठी देखील करेल हा शब्द आपण आज घेतला. हा शब्द आपण समोर आज घेतला आणि फक्त बोलण्यापुरतं नाही, कृती आजपासूनच आपण चालू करणार आहोत आणि ते आपण चालू केलेली देखील आहे. आज आपण गृहराज्यमंत्रीपद हे शहरी भागासाठी आहे. शहरीमध्ये जिथे फक्त पोलीस कमिशनर बसतात तो भाग फक्त हा गृह विभागाच्या अंडर माझ्या अंडरामध्ये आहे. परंतु उर्वरित 4 आपल्याकडे जी खाती आहेत ती ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. मग ते महसूल असू द्यात, ग्रामविकासासारखं महत्वाचं खातं आहे. आज आता ह्या ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होत असताना मी मगाशी तो अजून एक योगायोग आहे की आज आपण सरपंच म्हणून प्रवेश फक्त योगेशदारांच्या हस्ते नाही तर ग्राम विकास राज्यमंत्र्यांच्या हस्ते सुद्धा प्रवेश होतो. हा एक योगायोग आहे आणि चांगला योगायोग आहे. ते ग्रामविकास खात्यात आपल्याकडे आहे राज्यमंत्री म्हणून. अन्न व नागरी पुरवठा आहे, तिथे महिलांचे अनेक प्रश्न असतात. अन्न व औषध प्रशासन आहे, त्याचे देखील अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. असे महत्वाची खाती आहेत आपल्याकडे जे आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. आणि या खात्यांच्या मार्फत ज्या ज्या योजना मी महाराष्ट्रामध्ये राबवणार आहे, ज्या ज्या योजना मी दापोली मतदारसंघामध्ये स्वतः लक्ष देऊन राबवणार आहे त्याच योजना आपल्या गावात देखील आपल्या भागात देखील राबवल्या जातील